एक महत्त्वाची अपडेट सविस्तर पाहूया। गणेशोत्सवानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरी आज महायुतीतल्या आमदारांसाठी स्नेहभोजन आयोजित करण्यात आले। मुख्यमंत्र्यांच्या घरी होणाऱ्या या स्नेहभोजन कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही उपस्थित राहणार आहेत। मराठा आरक्षणाचा विषय यशस्वीरित्या निकाली काढल्यानंतर पहिल्यांदाच तीनही पक्षाचे प्रमुख नेते एकाच कार्यक्रमात दिसतील। मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी आज संध्याकाळी 7 वाजता हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे। सूरज सावंत आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। सूरज, मराठा आरक्षणाचा प्रश्न यशस्वीरित्या निकाली निघाल्यानंतर आज रंगणारा हा कार्यक्रम कसा असेल? आपण पाहिलं तर जेव्हापासून गणपती बाप्पांचं आगमन झालं होतं त्यानंतर अनेक जण हे विविध गणपती मंडळांना भेट देण्यात बिझी होते आणि त्यातच अचानकपणे आपण जर पाहिलं तर मराठा आरक्षणाची घोषणा झाली होती। जरांगे पाटील हे आले होते आणि त्यामुळे सरकार कुठेतरी याच संपूर्ण परिस्थितीमध्ये अडकलेलं पाहायला मिळालं। तर सगळे मंत्री हे मराठा आरक्षणाबाबतच्या मुद्द्यात हे अडकून पडले होते आणि अशातच तो प्रश्न निकाली यशस्वी लागल्यानंतर आज सर्वच महायुतीतले आमदार आणि मंत्र्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गणपती बाप्पांच्या भेटी दर्शनाचं जे आहे ते निमंत्रण दिलेलं आहे। प्रामुख्याने आज महायुतीतले सर्वच आमदार मंत्री हे त्या ठिकाणी असतीलच, मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे या ठिकाणी असणार आहेत। त्यामुळे एकूणच जो प्रश्न मार्गी लागलेला आहे, यशस्वीरित्या मार्गी लागलेला आहे, त्या संदर्भात नक्कीच चर्चा होईल आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्था असतील किंवा महानगरपालिकेच्या निवडणुका असतील यामध्ये याचा कसा फायदा होऊ शकतो याचं देखील आकलन त्या ठिकाणी केलं जाईल। त्यामुळे एकूणच आज जी भेट असणार आहे सर्वच महायुतीतल्या आमदार मंत्र्यांसोबतची ही महत्वाची राहणार आहे। गणपतीच्या निमित्ताने का होईना सर्वच महायुतीतले आमदार आपल्याला वर्षा या निवासस्थानी एकत्रित पाहायला मिळतील। त्यामुळे या कार्यक्रमाकडे लक्ष असेल। सूरज, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।